समितीचे अध्यक्ष माननीय पंडितांना शिंदे, तसेच जलतज्ञ रामचंद्र पिल्ले, तसेच आपले सर पाटील सर आणि स्वानेबापू शिरसाट यांची गेल्या 1 वर्षापासून मी तर म्हणतो सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर पडतात, संध्याकाळी कधी जाते त्यांनाच माहिती. आणि यांच्या या कार्यक्रमात आम्ही जवळजवळ दत्तूनाना असेल, मुकुंद, अजून बरेचसे आपले गावातले प्रतिनिधी त्यांनी बरेचसे कार्यक्रम हँडल केलेले आणि त्यांच्या बरेचसे वेळोवेळीच्या मार्गदर्शनातून सांगण्यात आलेले हे प्रकल्प वाचला कसा पाहिजे. तर ह्या वाचण्याचं अजून एक त्यांनी कारण सांगितलं. हे जे आता नवीन आपल्या पिण्याची काय म्हणते याला जलजीवनचं आता हे चालू आहे, हे तुम्हाला आज पाटानं पाणी येण्याच्या ते नळानं पाणी येणार आहे. इथपर्यंत शासनाने त्याची पुढचे जे ना त्या लोकांनी हे केलेले आहे. म्हणून आपल्याला ह्या ज्या गोष्टी जर वाचवायच्या असतील तर पंडितांना शिंदे हे जे मेहनत करतात ते आपल्यासाठी करतात. त्यांचा स्वतःचा त्याच्यात कुठलाही स्वार्थ नाही. त्यांनी ते पहिलं सांगितले की मला विलक्षण लढायचं नाही, मला काही हे करायचं नाही. त्यांनी नारायणगिरी महाराजाला काही शब्द दिलता का बाबा हे जे पाण्याचं नियोजनाचं साराची जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे आणि म्हणून ते निस्वार्थपणाने काम करतायत. आणि आपल्याला जे आज जे पाणी मिळणार आहे हे संघर्षातूनच मिळणार आहे. घरी बसून कोणालाही पाणी मिळू शकत नाही. आणि जे त्यांनी आता उद्याचा 3 तारखेचा जो मोर्चा काढला